श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे शनी जयंती, तसेच उद्या वैशाख अमावस्या, दर्श अमावस्या देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आपली मुले सारखी आजारी पडत असतात. एक झालं की दुसरं आजारी पडतं, किंवा मुलांची शिक्षणामध्ये पाहिजे तशी प्रगती होत नाही. मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा अमावस्या पौर्णिमा आली की मुले सारखी आजारी पडतात. मग अशा वेळेस तुम्ही मुलांवरून ही एक वस्तू जरूर ओवाळून टाकू शकता. अगदी घरामधील मोठे व्यक्ती असेल त्यांना देखील नजरबाधा किंवा कोणतीही इडापिडा मागे लागलेली असेल तर त्यांच्यावरून देखील तुम्ही ही वस्तू ओवाळून टाकू शकता, की ज्यामुळे सर्व काही व्यवस्थित होईल व आपली मुलाची, घराची, पतीची, सर्वांचीच प्रगती होईल. एखादी व्यक्ती खूप दिवसापासून आजारी आहे, अशा व्यक्तीवरून देखील तुम्ही हा उतारा करू शकता. तर कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका. आता आपल्याला हा उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे अमावस्येच्या दिवशी सायंकाळी 6 नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. हा उपाय कोण करू शकतं? अगदी आईने, आजीने, कोणी पण हा उपाय केला तरी पण चालेल. ताई, दादा देखील हा उपाय करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. मग तुम्ही पुढच्या अमावस्येला हा उपाय केला तरी पण चालेल. आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर तो प्रथम सोलून घ्यायचा आहे. पूर्ण देखील काढायचा नाही, थोड्या शेंड्या त्याच्या काढून घ्यायच्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला नारळ हा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला चंदन घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये चंदन नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं तरी पण चालेल. कुंकुवाने आपल्याला त्या नारळावरती त्रिशूळ हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही चंदनाने किंवा कुंकुवाने त्यावरती त्रिशूळ काढा. जी व्यक्ती मुलावरून उतारा करणार आहे, म्हणजेच मुलावरून नारळ उतरून टाकणार आहे, मग आई उतरवणार असेल तर आईने नारळावरती त्रिशूळ काढावे, किंवा आजी जर उपाय करणार असेल तर आजीनेच नारळावरती त्रिशूळ हे काढायचे आहे. तर आता आपण त्रिशूळ काढून घेतल्यानंतर आपल्या मुलाला पाटावर बसवायचे आहे. पूर्व पश्चिम दिशेकडे आपण मुलाला पाटावर बसवावे. त्यानंतर मुलावरून आपल्याला हा नारळ 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर 2 मुले असतील, दोन्ही मुलांवरून तुम्हाला हा ओवाळून टाकायचा असेल तर तुम्ही 2 नारळ घ्यायची गरज नाही. हाच नारळ परत दुसऱ्या मुलावरून ओवाळून घ्यायचा आहे. किंवा जर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीसाठी तुम्ही सेपरेट नारळ घ्यायचा आहे. आता हा नारळ उतरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे, किंवा अगदी तुम्ही मुलांना तुमच्या उंबरठ्यावरती बसून त्यांच्यावरून हा उतारा तिथेच केला तरी पण चालेल. आपल्याला हा नारळ आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही. अगदी घरामध्ये उतारा केला असेल तर तुम्ही घरामधील डस्टबिनमध्ये देखील हा नारळ टाकायचा नाही. आपल्याला हा नारळ घेऊन घराबाहेरच जायचं आहे. नारळ उतारा करून झाल्यानंतर लगेच घराबाहेर जायचं आहे आणि एखाद्या डस्टबिनमध्ये किंवा जिथे सुनसान जागा असते अशा ठिकाणी आपल्याला हा नारळ टाकून द्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की या नारळामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कुणाच्याही दारामध्ये किंवा कुणाच्याही घरापुढे आपल्याला हा नारळ टाकायचा नाही, किंवा हा नारळ नंतर कोणी फोडणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे, खाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. किंवा तुम्ही जेव्हा नारळ टाकायला जाता तेव्हा तिथेच तुम्ही नारळ फोडून देखील टाकू शकता. एखाद्या कचऱ्यामध्ये किंवा झाडाझुडपामध्ये तुम्ही हा नारळ टाकला तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला तसेच यायचं आहे. आपण एकदा नारळ टाकल्यानंतर मागे वळून चुकूनही बघायचे नाही. तसेच आपण जेव्हा नारळ टाकायला जातो तेव्हा आपल्याला कुणासोबतही बोलायचे नाही, आणि नारळ टाकून आल्यानंतर देखील आपल्याला कुणासोबतही बोलायचे नाही. आपण घरामध्ये यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि आपण देवापुढे बसायचं आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा या दिवशी जरूर प्रज्वलित करू शकता. या दिवशी शनी जयंती देखील आहे. तुम्ही शुद्ध तेलामध्ये फक्त काळे तीळ टाकले तरी पण तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होईल. एक वाटी घ्यायची आहे, तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे.
त्यानंतर आपल्याला एक तेलाचा दिवा लावायचा आहे। तेलामध्ये काळे तीळ टाकायचे आहे। हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची आहे। मग तुम्ही ज्या पण देवताला मानत असो, जो पण इष्ट दैवत असेल त्या देवताकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची शिक्षणामध्ये प्रगती होऊ दे किंवा नोकरीमध्ये प्रगती होऊ दे। तुमची जी काही इच्छा असेल, जी काही मनोकामना असेल ती तुम्ही देवाकडे मागायची आहे। बघा, मुलांवर जर कोणतीही बाधा झालेली असेल तर ती बाधा देखील दूर होईल किंवा मुले जर सारखी आजारी पडत असतील तर त्यांचा आजारपण देखील दूर होईल। अगदी तुम्ही प्रत्येक अमावस्येला जरी हा उपाय केला तरी पण चालेल। अगदी तुमची मुले कॉलेजला जात असतील अशा मुलांवरून देखील तुम्ही हा नारळ उतरून टाकू शकता। यामुळे त्यांची इडापिडा जी काही मागे लागलेली आहे ती देखील दूर होईल। तसेच या दिवशी आपल्याला शनी मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जो पण शनी मंत्र येत असेल, अगदी ओम शनी देवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप या दिवशी केला तरी पण चालेल किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता। पण या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शनी मंत्र हा म्हणायचाच आहे किंवा श्रवण करायचा आहे। यामुळे शनी देवाचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो व शनीची जर साडेसाती मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।